मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी इथे रस्त्याच्या लगतच्या विहिरीमध्ये झालेल्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटना लक्षात घेता रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरीचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर गावाच्या हद्दीमध्ये नेहमी वर्दळीच्या ठिकाणी असलेले वेळ नदीच्या पात्रालगत असलेली विहीर येथील ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। तळेगाव ढमढेरे येथील ग्रामदैवत नाथांच्या मंदिराच्या समोरील वेळ नदीच्या लगत असलेल्या रस्त्यावरची ही विहीर धोकादायक ठरू शकते। सदर विहिरीला तुटलेले कठडे जरी असले तरी ती बाजार मैदान ते श्रीनाथांच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच आहे। त्यामुळे थोडा जरी बॅलन्स गेला तरी वाहन किंवा ग्रामस्थ घसरून विहिरीमध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा रस्ता गावठाण तसेच वस्ती वाडी आणि पूर्वेला शिरूर न्हावरा रोडला जोडलेला असताना या मार्गावरती वाहनांची नेहमीच वर्दळ असते। तर गावठाणला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा रस्ता आहे, म्हणून विद्यार्थी, कामगार आणि इतर व्यावसायिक याच रस्त्याचा वापर करतात। त्यामुळे या धोकादायक विहिरीबद्दल ग्रामस्थ चिंता व्यक्त करतात। सतत उघडी आणि असुरक्षित विहीर स्थानिक नागरिकांसाठी गंभीर आणि धोकादायक बनत आहे। जरी काही प्रमाणात कठडे असले तरी ते पुरेसे नाहीयेत। विहिरीवरील व्यासाच्या भागावरती कोणतीही मजबूत जाळी बसवलेली नाहीये। ही विहीर रस्त्याच्या लगत असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यामध्ये ही विहीर धोकादायक ठरते। वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी परिस्थिती चिंताजनक आहे। तर नाशिक येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर या विहिरीचा धोका हा अधिकच अधोरेखित केला जातोय। या वळणावरती वाढती झाडे झुडपं यामुळे ही विहीर दिसत नाही, तर ही विहीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते। त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। तर सुरक्षास्तव मजबूत कठडे, सुरक्षित भिंत किंवा इतर उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान ही विहीर वापरामध्ये नाहीये ही बाब या निमित्तानं समोर येत आहे। अशा धोकादायक विहिरीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते। मी नवनाथ फिराभाऊ भुजबळ या ठिकाणी हा जुना गावचा आड आहे। या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी साधारण 5 वर्षापूर्वी या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्त्याचं काम या ठिकाणी झालं आणि उर्वरित काम ह्या महिन्यापूर्वी पूर्ण झालेलं आहे। पण ह्या रोडला मध्यंतरी हा जुना गावचा आड बंद अवस्थेत आहे आणि ह्या आडामुळं या ठिकाणी निश्चित दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तरी माझी या ठिकाणी ग्रामपंचायतला विनंती असेल की या आड या ठिकाणी बुजून त्याची काहीतरी व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे, नाहीतर निश्चितच भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही। याची ग्रामपंचायतने नोंद घ्यावी अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर।